बातमी राजकीय वर्तुळातून आहे, कारण लाडकी बहीण योजना आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची केंद्र आणि राज्य सरकारवर टीका। लाडकी बहीण केव्हा सावत्र होईल सांगता येणार नाही, प्रणिती शिंदेंचं हे वक्तव्य आहे। आरक्षण प्रश्नावरून राज्यात जाणीवपूर्वक तणाव वाढवण्याचा आणि संतुलन बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा प्रणिती शिंदेंनी आरोप केला। तर विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्याचं षडयंत्र सुरू असल्याची ही टीका प्रणिती शिंदेंनी केली आहे। लाडकी बहीण योजना हे एक पॉलिटिकल स्ट्रॅटेजी आहे, स्टंटबाजी आहे आणि बहिणींना अर्थात सन्मान होत असेल या माध्यमातून ठीक आहे, पण खरं तर भाजपची मानसिकता ही महिलांच्या विरोधातली आहे। ती लाडकी बहीण कधीही सावत्र बहीण होण्याची शक्यता इलेक्शन नंतर। संविधानाने दिलेलं जे आरक्षण आहे ते खाजगीकरणाच्या माध्यमातून संपवण्याचा षडयंत्र हे सरकार करत आहे। आता काही दिवसात महाराष्ट्राची देखील निवडणूक लागणार आहे। तुम्ही बघा, त्या निवडणुका पण पुढे ढकलण्याचा षडयंत्र करत आहेत। म्हणजे त्यांना कोणतीही संविधानाने दिलेली गोष्ट मान्य नाहीये, सगळ्या गोष्टी त्या त्याच्या बाहेर जाऊन करण्याचा प्रयत्न करतात।